गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे सिटीमध्ये. पहिल्यांदा आमचं खायचं रिझर्वेशन आहे. ॲक्च्युली आत्ताच 1 वाजला आहे. आम्हाला सिटीत जास्त 2 वाजताचं रिझर्वेशन आहे, तर तिथं पोचावं. आता सिटीत गेल्यावर आज 4-5 स्पॉट आहेत, पण किती होत आहेत ते बघावं लागेल, कारण की टाईम खूप कमी राहील. आम्ही लिटरली 15 ते 20 मिनटात पोहोचलो. जर आम्ही नॉर्मल ट्रेनने गेलो असतो तर 1-1.5 तास लागला असता. म्हणलं की टाईमात पोचलो. एवढ्या वेळाने खूप कमी थंडीत चालायची मजाच वेगळी आहे आणि सगळे स्ट्रीट्स बिझी आहेत, ते पाहून पण भारी वाटते. ही सवय नाही आहे आम्हाला असे एवढे बिझी स्ट्रीट्स बघायची किंवा काय बघायची. आणि न्यूयॉर्कचं खूप ऐकलेलं आहे मी की खूप बिझी स्ट्रीट्स असतात. लोक असे पळतात की म्हणजे नाही का, खूप जास्त त्यांना काम आणि ऑफिसला जाणारे येणारे लोक. आणि न्यूयॉर्कच्या लोकांची जी ड्रेसिंग स्टाईल असते ती पण खूप भारी असते. ते एक बघण्यालायक आहे इथे. तर आम्ही एका चायनीज रेस्टॉरंटला आलो आहे. ते बघू शकताय, गर्दी खूप जास्त आहे. आम्ही बुकिंग केलेलं, पण आम्ही अर्धा तास लेट आलेलं, त्यामुळे आमचं 2:30ला झालं आहे बुकिंग. तर आता जेवण झालं, आम्ही चाललो आहे अमेरिकेचं न्यूयॉर्कचं फेमस सेंट्रल पार्क इथे. तुम्हाला ज्यांना माहीत असेल, सेंट्रल पार्क हे पूर्ण मॅनहॅटन शहराच्या एकदम मधोमध आहे आणि जवळजवळ 850 एकरचा एरिया आहे. आणि ह्या सगळ्या कॉन्क्रीटच्या जंगलमध्ये ते नॅचरल पार्क आहे. सो इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही भरपूर सारे बॉलिवूड मूवीज पाहिल्या, कल हो ना हो, इंग्लिश विंग्लिश, न्यूयॉर्क, कभी अलविदा ना कहना, इंग्लिश विंग्लिश, तर हे सगळे इथंच शूट झालेले आहेत. आणि सेंट्रल पार्क खूप फेमस एरिया आहे. फेमस NYPD व्हेकल. तर रेंजची खूप कमी आहे, सेम ॲज शिकागो, कारण की बिल्डिंगमध्ये तुम्हाला रेंज नाही म्हणणार मी, पण GPS ट्रॅक नाही करतो. लोकेशन फाईंड करायला थोडंसं अवघड जातं. तर हे सबवेमधनं खालून जे वाफ येते ते सबवेची वाफ आहे, आणि त्यांनी ते एक्झिट केलेत, त्यासाठी वेंट्स केलेत. ओ क्रेजी भाई, क्या बिल्डिंग है और कितने हाइट की होगी? वो कंस्ट्रक्शन चल रहा है क्या उसका भी? बघू शकता केवढी उंच बिल्डिंग आहे. एक सिंगल टावर आहे. आय गेस इसमें हमने मास्टर्स पे इस पे रिसर्च किया. आता आम्ही पोहोचलो आहे फायनली सेंट्रल पार्कला. पण ह्या बिल्डिंग खूप जास्त उंच आहेत आणि एकदम अशा छोट्या आहेत, स्लिम आहेत. सगळे लोक त्यांचे डॉग्स घेऊन आले. शी इज नॉट रेडी आय गेस. लोक सायकल करतायत, पळतायत. तुम्हाला पाहिजे असतं तर सायकल पण भेटते, घोडा पण भेटतोय. सो ॲक्च्युली हे लँडस्केप डेव्हलपरने डेव्हलप केलेलं आहे 1958च्या दरम्यान. आणि हा पार्क डिझाईन केला आहे कारण की एवढ्या सगळ्या कॉन्क्रीटच्या जंगलमध्ये काहीतरी असलं पाहिजे लोकांना खेळायला किंवा जॉगिंगसाठी किंवा थोडा नॅचरल ह्याच्यात जाण्यासाठी दिवसाच्या स्ट्रेसमधनं. त्यामुळे ह्याचं निर्माण केलेलं त्या टायमिंगला. थोडी थंडी वाढली आणि आम्ही जस्ट कॉफीची आठवण काढलेली आणि लगेच कॉफीचा स्पॉट भेटला. केवढा मस्त आहे त्या गार्डनमध्ये ते कॉफीचा स्पॉट आहे. तर मी आत्ता चेक केलं आणि आत्ता जी तुम्ही बिल्डिंग बघितली ती वर्ल्ड ट्रेड सेंटर इज द टॉलेस्ट बिल्डिंग इन द न्यूयॉर्क सिटी. त्याची हाईट जवळजवळ 541 मीटर्स, म्हणजेच 1776 फीट एवढी आहे. तर तुम्ही बघू शकता केवढी जास्त हाईट आहे. आणि द पूर्ण वेस्टर्न हेमिस्फिअरमधली ती टॉलेस्ट बिल्डिंग आहे. आणि सेकंड आहे ती 11th वेस्ट 57th स्ट्रीट, ती 1400 जवळ.
पण ती बघूनच लांबनच वाटते की अरे केवढी जास्त उंच बिल्डिंग आहे. सो इंटरेस्टिंग. हां, तर ती तुम्ही झाडं बघता आता ते विंटरमध्ये सगळे पानं जातात आणि नंतर जेव्हा समर येतो तेव्हा त्याची पानं परत येतात आणि फॉलमध्ये परत त्याची पानं जातात, पण त्यामुळे कलर खूप भारी दिसतात. तर ते कलर पण बघायला US मध्ये खूप खूप भारी असतात. वेगवेगळ्या कलरचे लाल, पिवळे असे खूप भारी दिसतात आणि पूर्ण डोंगरच्या डोंगर तसे दिसतात. त्यामुळे ते बघायचा पण इंटरेस्ट खूप भारी असतो. पलकों के लेके साए पास कोई जो आए हाँ पलकों के लेके साए पास कोई जो आए लाख संभालो पागल दिल को दिल धड़के ही जाए तो एवढा भारी म्युझिक वाजवतोय ना, खूप भारी एकदम. या क्षणाला सनसेट होतोय, सर्गे पार्कमध्ये फिरतायत आणि ते म्युझिक वाजते तर खूप मस्त वाटतंय. कल होना होचं म्युझिक वाजवत आहे. इथं ते चाललंय आणि तो माणूस त्या माणसाला प्रपोज करतोय. मी तुम्हाला म्हटलेलं कल हो ना होची शूटिंग पण इथं झाली आहे आणि तो म्युझिक वाजवतोय, विच इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तो इंडियन नाही आहे, तर तो मध्ये सेंट्रल पार्कच्या एकदम सेंटरला कल हो ना हो वाजवत आहे. आणि हे ह्या क्षणाला ऐकायसाठी खूपच एकदम जगा वेगळं वाटतं, कारण शाहरुखचा इम्पॅक्ट तुम्ही बघू शकता की वर्ल्डवर केवढा आहे. आणि नोवेअर कोणच त्याला सांगितलं नाही, पण हे म्युझिक केवढं फेमस आहे आणि केवढं जुनं गाणं बॉलिवूडचं हे सेंट्रल पार्कच्या एकदम मध्ये प्ले केलं जातं आहे, विच इज गजब. कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना. सो शाहरुख म्हणतो की चेरिश द प्रेझेंट बिकॉज टुमॉरो इज अनसर्टन, क्योंकि क्या पता कल हो ना हो. ॲक्च्युली मी खूप मोठी संधी मिस केली. शिवजयंती होती इथं 15 तारखेला आणि मी जिथे आता तिथंच इंडियन एम्बसी आणि त्याच्या शेजारीच कुठेतरी सेंट्रल पार्कच्या तिथं मी पाहिलेलं की तिथे शिवजयंती साजरी होते, जी न्यूयॉर्कमधली खूप फेमस शिवजयंती असते. आणि त्यासाठी खूप मोठी मोठी लोक महाराष्ट्रातून येतात. महाराष्ट्रात काय पूर्ण US पण जे आपले इंडियाचे हेड आहेत ते खूप लोक येतात.
जिथं आलो आहे ते आहे सेंट पॅट्रिक कॅथेड्रल आणि ते लार्जेस्ट गोथिक रिवायवल कॅथोलिक कॅथेड्रल इन न्यूयॉर्क सिटी, म्हणजे नॉर्थ अमेरिका ॲक्च्युली. सर नॉर्थ अमेरिकामधलं सर्वात मोठं चर्च आहे हे. Look at those palm trees dance. आय गेस इथं काहीतरी कार्यक्रम आहे, आम्हाला माहीत नाही, पण त्यांचा जो मेन असतो तो आत्ता आम्हाला दिसला. आणि आता खूप मोठा कार्यक्रम आहे, एकदम म्हणजे मोठाच कार्यक्रम आहे जास्त. ह्या न्यूयॉर्कच्या फेमस टॅक्सीज तुम्ही मूवीजमध्ये पाहिल्या असतील. तर नेक्स्ट जागे आलो आम्ही, हे रॉकफिलर म्हणून आहे आणि इथं आईस स्केटिंग असते. फेमस आहे खूप न्यूयॉर्कमध्ये, कारण एकदम मिडल ऑफ द टाऊन आहे आणि इथं आईस स्केटिंग करतात. तुम्ही दृश्य बघताच आहेत कॅमेरावर, खूप भारी भारी करतात लोक. आणि ॲक्च्युली मी पण थोडी शिकली आहे, पण एवढी नाही खास करू शकत की हे लोक जे करतायत. थंडी आणि गरम गरम हॉट चॉकलेट खायची मजाच वेगळी आहे. आणि इथलं एक ग्लेस न्यूयॉर्क नावाचं जे हॉट चॉकलेट आहे कुठं खूप फेमस आहे इथे. तर तुम्ही इथे असाल तर नक्कीच ट्राय करा, खूप भारी आहे. सो नेक्स्ट थिंग आम्ही आलो आहे वेसल म्हणून. ते एक आर्किटेक्चरल स्ट्रक्चर आहे आणि असंच एक हनीकोम स्ट्रक्चर म्हणून त्यांनी बनवलेलं डिझाईन जस्ट टू अट्रॅक्ट द टुरिस्ट. आणि हे आहे माझ्यासमोर. सो एकदम सगळ्या बाजूने बिल्डिंग्स आहेत आणि मध्येच हे हनीकोम स्ट्रक्चर आहे. आणि ह्या बाजूला एक हडसन नावाची रिव्हर आहे आणि त्याच्या बाजूला न्यू जर्सी आहे. एक स्ट्रक्चर आहे, बाकी काही नाही, पण मस्त केलं आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि रात्रीचं पण हे खूप उठून दिसतं आहे. सो चांगलं आहे. सो हा होता आजचा दिवस. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. हा रॉ ठेवायचा प्रयत्न केला आहे मी, कारण की न्यूयॉर्कची जी ट्रॅफिक आहे, जी गर्दी आहे, ती दाखवायची होती तुम्हाला. आणि हे वेसल आहे, हा शेवटचा पॉईंट होता आमचा आजचा. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांना शेअर करा, फॅमिली मेंबर्सला शेअर करा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो ना हो.